आपण सगळ्यांनी नकार दिला ना तरच ती फुलवाताईंना नाही सांगेल या कार्यक्रमासाठी. हो. नाहीतर हा विचार काही तिच्या मनातून जाणार नाही. वा, छान. किती एकोपा आहे नाही आपल्या घरात सगळ्यांमध्ये. मी 15 मिनिटं माझ्या आनंदासाठी काहीतरी करायचा फक्त विचार करतेय, तर तेही कुणाला नकोय. माझी बाजू पूर्णपणे समजून न घेताच तुम्ही ती इच्छा कशी पूर्ण होणार नाही याची काळजी करताय. वा, खूप खूप छान वाटलं मला आज. अगदी छान वाटलं. अगं बाळा, अरे देवा, आलं नवीन वादळ. फुलवाताई वादळ. अरे दूरध्वनी वाजतोय, कोणाला ऐकायला येतोय का? कुठे लोप पावले सगळे? वर्तमानपत्र सुद्धा वाचून होत नाही, एवढे दूरध्वनी येत आहेत सकाळपासून. नमस्कार आप्पा केतकर. हॅलो मिस्टर केतकर. श्रीयुत देशपांडे, अहो त्या दिवशी अगदी मोठमोठ्या गप्पा मारत होतात की तुम्हाला नवीन दुकानाला मदत करेन, निर्यात वाढवेन. काय पत्ता काय आहे तुमचा? पत्ता 44 गुलमोहर सोसायटी, पार्ले ईस्ट. माहित नाही तुम्हाला? अहो तसं नाही हो, म्हणजे त्या दिशेनं तुमची काही हालचाल दिसत नाहीये म्हणून म्हणत होतो. आहे ना, हालचाल आहे, म्हणून तर फोन केला तुम्हाला. आज ऑफिसमध्ये या शार्प 11 वाजता. हो येतो ना. एक महत्वाची पार्टी येणार आहे भेटायला. हो वेळेवर येतो. शुभ दिवस. हॅव अ नाईस डे. हो ठेवतो. एक डील फायनल करायला एवढा वेळ लावला तर कसा धंदा करणार भाऊ तू? मिस्टर जोलकर, बिझनेस विचार करून करायचा असतो, वेळ लागतोच नाही का? भाऊ कॅशला कशाला एवढा घाबरतो? आपला धंदा फक्त आणि फक्त विश्वासावर चालतो. तू बोल ना किती कॅश हवी, आत्ता देतो आपण तुला. कॅश म्हणजे चेक देणार नाही तुम्ही? कोण करतं ही सगळी लपडी? आपण कधी त्या बंधत नाही पडलोय का आप्पा? हा तुम्हाला चालेल ना कॅश? हो आता मला काय हरकत असणार आहे? बघा इतकी वर्ष बिझनेस करतात म्हणून त्यांना माहिती कॅश म्हणजे टेन्शन फ्री व्यवहार. नाही, आमचं 5वं दुकान हे लवकरात लवकर उघडावं एवढी एकच इच्छा आहे माझी. उघडलंच समजा. काय आहे, ते विचार करेपर्यंत आपण 5 दुकानं उघडू. यांना यांचं केवढं बुद्धिबळ. काय ते हत्ती घोडे उंट वगैरे. बुद्धिबळ? नाही, तुम्हाला सिरियस वाटत नसेल, बट सगळं डील कॅश मध्ये ठेवणं मला कम्फर्टेबल वाटत नाही. एम सॉरी. ठीक आहे, काय आता तुमची इच्छा आणि इंटरेस्ट नसेल तर आपल्याला काय हरकत नाही. म्हणजे कसं आहे, कॅश राहिली ना वाटेल ते 56 लोक तयार होतात धंदा करायला. म्हणजे माणसाने इंटरेस्ट दाखवला की इंटरेस्ट मिळतो पण. ठीक आहे, काय हरकत नाही. काय आप्पा येतो मी. नाही जोडकर साहेब, थांबा थांबा, बसा बसा, जाऊ नका. श्रीयुत देशपांडे, आम्हाला रोख व्यवहार चालणार आहे. तुम्ही का उगीच अडून बसलाय? तुम्ही नीट सगळ्या बाजूनी विचार केलाय मिस्टर केतकर? हो, अनुभवी माणसाला विचार करायला वेळ लागत नाही. ठीक आहे, तुम्ही करा तुम्हाला काय पाहिजे ते डील, बट मला त्याच्यामध्ये घेऊ नका. कीप मी आउट ऑफ इट. मानला आप्पा. क्या बात. एका झटक्यात तुम्ही जे काही निर्णय घेतलाय एक नंबर. आप्पा
अहो काय करताय? कोणीतरी बघेल ना. हो. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट व्यावसायिक होणार आहे मी. तेव्हा छायाचित्रकारांसमोर माझ्या बरोबर मिरवायला जरा तयार राहा बर का. त्याचाच सगळा सराव करत होतो मी. म्हटलं आधी मी पारंगत होतो, मग तुम्हाला शिकवायला बरं पडेल ना मला. अहो पण तुम्हाला एवढी खात्री कशी काय असू शकते? म्हणजे काय आहेच खात्री. मला वाटतं जिंकतील अप्पा. नक्कीच जिंकतील, कारण त्यांच्या नावातच विश्वास आहे म्हटल्यावर जिंकतीलच. आज तुमच्या त्या लाडक्या कांगारूला कळलं की हा अप्पा केतकर किती बुद्धिमान आणि चाणाक्ष माणूस आहे ते. काय झालं अप्पा? अरे कवडीची अक्कल नाही आणि स्वतःला मोठा उद्योगपती समजायला लागलाय. एक चांगला प्रस्ताव नाकारत होता मूर्खासारखा, पण मी माझ्या अनुभवाच्या जोरावर असा हातातून निसटलेला सौदा परत खेचून आणला. अहो पण नेमकं काय झालं ते सांगाल का आता? आता आपलं नवीन 5वं दुकान सुरू होईल. झोलकर नावाचा एक माणूस तयार आहे तिथे पैसे गुंतवायला. अगदी राजा माणूस आहे बरं का. म्हणजे डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवावा. अय्या, म्हणजे पुरस्कारासाठी असलेला आणखीन एक निकष आपला पुरा होईल नाही का? हो, म्हणजे त्यानं तिथल्या तिथे निर्णय घेतला. मला सुचवत होता की हा व्यवहार करू नका. मी कुठं ऐकतोय त्याचं? तुम्ही कधी ऐकता कोणाचं? हे बघा, हा व्यवहार झालाय तो माझ्यामुळे. मी त्या माणसातला चतुर व्यावसायिक हेरला. आता ह्या सगळ्याचं श्रेय त्या कांगारूला देण्याची काहीच गरज नाहीये. काय लक्षात येतंय का मी काय म्हणतोय ते? हो हो हो, जशी आज्ञा. हो. पण एक विचारू का? काय? पण नचिकेतला का वाटत होतं हा व्यवहार होऊ नये म्हणून? कारण तो एक अनुभव शून्य आणि बिंडोक माणूस आहे म्हणून. नाही हो, त्याची इच्छा नव्हती म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. काही कारण नाहीये. तो मूर्ख आहे. अनेकदा आपण चांगल्या कल्पना धुडकावून लावतो, कारण त्यातल्या चांगल्या शक्यता आपल्याला दिसतच नाही. सई, अगदी बरोबर बोललीस तू. नाही, मी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. झोलकर सारख्या हिऱ्याची पारख फक्त माझ्यासारखा पारखीच करू शकतो. ईश्वरा, तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे रे बाबा. आहेच आहेच, त्याची कृपादृष्टी आहेच आपल्यावर. अहो म्हणून तर झोलकर सारखा देवमाणूस भेटला ना आपल्याला. नचिकेत, काय रे, कसला विचार करतोय एवढा? ते मिस्टर झोलकर, काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. आय थिंक समथिंग इज फिशी. अरे पण तो गेले अनेक वर्ष ह्या बिझनेस मध्ये असेल, बट इज नॉट अ क्रेडिबल मॅन. आय थिंक आपांनी चूक केली ती ऑफर ऍक्सेप्ट करून. पण तू आप्पांशी बोललास का? ते सांगितलं मी त्यांना, बट आप्पा बिंग आप्पा, इगो मध्ये आला त्यांचा. पण त्यांचा तोच तर प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नाही, खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा. त्याचं ऑस्ट्रेलियन कांगारू त्यांना ऍडवाइस देऊ कसं शकतं? पटणारच नाही ना. पण त्यांनी त्या झोलकर बरोबर दुकानं उघडली तर? ते उघडणारच आहेत ते. अरे पण तो झोलकर काहीतरी झोल करेल ना, नंतर लफडी होतील आणि नंतर ते सगळं आप्पांच्याच गळ्याशी येईल. बघूया आता काय करतात आप्पा आणि झोलकर. बघूया. आजा घ्या. अरे क्लायमॅक्स आल्यावर फोन करणार होतो, आता कशाला फोन केला तू? हा, सगळा कॅशचा विषय झालेला आहे. तू एक काम कर, संध्याकाळी कॅश घेऊन ये.
एका म्हाताराला मंडळात जमा केलंय. हा संध्याकाळी घेऊन ये, तो आला की जातो त्याच्याकडे टाकून येतो पैसे सगळे. आपल्या डोक्याला शॉर्टच नाही आता काय. ये तू. थँक्यू. स्टील नो लक. सई तुझ्याकडे बघूनच कळते की तू अप्पांना कन्व्हिन्स नाही केलंस. बोलली नाहीस ना अजून त्यांच्याशी. डोंट लूज होप सई. कार्यक्रमाला वेळ आहे अजून. होतील अप्पा कन्व्हिन्स. ताई कसे तयार होतील आप्पा? आज सकाळी नटराजाकडे प्रार्थना केली आहे मी. नटराजाची इच्छा असेल तर अप्पा जरूर तयार होतील. आणि तुला आहेच आशीर्वाद नटराजाचा. ताई मला खरंच अशक्य वाटतंय सगळं. इम्पॉसिबल काही नसतं सई. मला सांग, तुला इच्छा आहे की नाही करायची नृत्य? हो, माझी तर इच्छा आहेच. न झालं तर जिथे इच्छा तिथे मार्ग. ताई मला सगळं मान्य आहे, पण आप्पा नाही तयार होणार. आणि झाले तर त्यांना कन्व्हिन्स कर सई. तू लहान आहेस का? मोठी झाली आहेस तू आता. बोल त्यांच्याशी. ताई आमच्या घरी आप्पांपुढे कुणाचं काहीच चालत नाही. मला नाही असं वाटत सई. तू एकदा बोलून बघ त्यांच्याशी. विल पॉवर हवी सई. आणि आय एम शुअर तू करू शकतेस. आणि एकाच परफॉर्मन्सचा तर प्रश्न आहे. कर कन्व्हिन्स त्यांना. एनिवे, तुझा होकार हवाय मला. आणि आय एम शुअर तू मला देशील. कळव मला. ओके, येते. हो हो झोलकर साहेब, हो या ना, या या तुम्ही या. हो, मी वाटच बघतोय तुमची. हो या या या. नमस्कार. हा. मी झोलकर 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 पैशांचा राजा. मी झोलकर 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 पैशांचा राजा. वा. आजी, पूर्वाताई निघाल्या. हे काय, आजही तुम्ही काही न घेताच निघालात? हो ना. काय हो ताई, नेहमीच घाईघाईत येता तुम्ही. काहीतरी घ्या ना. चहा टाकू का? हो हो. नाही, राहू देत. ऍक्च्युली मला जे हवंय ते तुम्ही कोणीच नाही देऊ शकणार. म्हणजे? कारण मला जे हवंय ते मला फक्त सई देऊ शकते. कारण सईला ते मनापासून हवंय. हो ना सई? काय हो, नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलताय? सई तुम्हाला योग्य वेळ आल्यावर सांगेल अप्पा. तुम्हाला हवंय म्हणजे ते नृत्याशी निगडीतच असणार. पण या बाबतीत 4 वर्षापूर्वीच आमचा निर्णय झालेला आहे. सई कथक नृत्य केवळ एक कला म्हणून शिकली. तिने असं रंगमंचावर सादर करणं हे आमच्या कोणाच्याही विचारात बसत नाही. आमच्या घरातल्या स्त्रिया ह्या कोणासमोरही नाचत नाही. पण अप्पा, याचं कारण कळू शकेल का मला? कारण तसे आमचे संस्कार नाहीयेत. सई, अगं सांग ना त्यांना. अहो, विषय उगाच कुठल्या कुठे नेताय तुम्ही? आजी, बोलू दे त्यांना. मला माझं म्हणणं थोडक्यात मांडायला आवडतं. विषय निघाला म्हणून बोललो, इतकंच. पण अप्पा, कथक ही एक परफॉर्मिंग आर्ट आहे. या कलेला जर अप्रिसिएशन नाही मिळालं तर ही कला कोमेजून जाईल. कोमेजून नाही, अगदी कुजून गेली तरी चालेल आम्हाला. पण तिनं जे काही करायचंय ते तिनं घरातच करावं. रंगमंचावर नाचून लोकांच्या वाईट नजरांना सामोरी जाणार नाही ती. अप्पा, तुमच्या विचारांचा मला खूप रिस्पेक्ट आहे. पण वाईट नजरा कुठे नसतात. मुलगी बाहेर पडली की सगळ्यांच्या वाईट नजरा पाठलाग करतात अप्पा तिचा. आणि अप्पा, कला हे देवाचं रूप आहे. मग त्या कलेकडे घाणेरड्या नजरेने पाहणाऱ्यांची चूक आहे की त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची चूक आहे? हे बघा, मला तुमच्याशी काही एक वाद घालायचा नाहीये. काही गोष्टी या माझ्या तत्वात बसत नाहीत. म्हणून मी त्या
बदलणारही नाही. आणि हो, सर्वात महत्वाचं, या सगळ्यात बाहेरच्या कोणी लुडबुड केलेली मला मान्य नाही. येते मी अप्पा. घरी आलेल्या पाहुण्याशी हे असं वागणं बसतं का तुमच्या तत्वात? मला अक्कल शिकवणाऱ्यांचा या घरात अपमानच होईल, हे लक्षात ठेवावं सगळ्यांनी. कळलं? अरे साई, अरे तुम्ही इथे? प्लेझेंट सरप्राईज. हो, मी इथेच राहतो. तुम्ही इथे कशा काय? माझी एक स्टुडंट आहे सई, तिच्या घरी आले होते. ओ, दॅट मीन्स सई तुमची डान्स स्टुडंट आहे. तू ओळखतो सईला? हो, म्हणजे नेबर आहे ना माझी, त्यामुळे आहे थोडी ओळख. ठीक आहे. एनिवे, तुमचं काम झालं सईकडे? नाही अजून, पण होईल लवकर. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. आणि चांगल्या गोष्टींना थोडा वेळ लागतो ना. थोडे चढ उतार, स्ट्रगल पाहिजे रे आयुष्यात, है ना? यू हॅव टू बी लिटल पेशंट. दॅट्स ट्रू. ताई, तुम्ही केवढ्या पॉझिटिव्ह आहात या बाबतीत. बिकॉज आय बिलीव्ह इन साईज टॅलेंट. तुला कसं माहित रे त्या कामाबद्दल? आमचे म्युच्युअल फ्रेंड्स आहेत ना, सो त्याच्यामुळे कळलं मला. ठीक आहे. आपण कॉफी घेऊया माझ्या घरी? नाही, आज नको, पुन्हा केव्हा तरी. आणि सईचा परफॉर्मन्स झाला की मोठी पार्टी करू. गेटिंग लेट. ओके, नो प्रॉब्लेम. बाय. सई, तुला परफॉर्मन्स करावा लागेल, ऍटलीस्ट ताईंसाठी तरी. जोलकर साहेब, नाही, आमचं घर शोधायला तुम्हाला फार त्रास नाही ना झाला? नाही, आपल्याला जगातलं कुठल्याही खोपच्यातलं घर शोधायला सांगा, आपण शोधतो. खोपच्या? हा काय मराठी शब्द आहे का? हो हो, एकदम शुद्ध मराठी. हा, घ्या घ्या, पाणी घ्या. सई, आज जा. नाही, बसू देत तिला. आपल्या व्यवसायाच्या गोष्टी ह्या तिला कळायलाच हव्यात. बस बस बस. नाही अप्पा, असू द्या. जरा मी आपला करार वाचून घेतो. हा, निवांत उद्या. हो. नमस्कार. घ्या तुम्ही. सगळे पदार्थ आमच्या दुकानातलेच आहेत. वा, तुम्ही यांच्या कोण? ही माझी मोठी सून आहे. म्हणजे यांची आई. सुंदर. आई, भाजी झाली आहे. हो, ह्या कोण? ही धाकटी सून आहे माझी. छान आहे. छान काय? चकली हो, नाही, तुमच्या दुकानातली चकली. छान आहे, छान. हा, बोल. हा सई, लिसन, घरी आहे जरा. आय नीड टू टॉक टू यू. इट्स रिअली इम्पॉर्टंट. अरे, ते झोलकर आलेत आता घरी. व्हॉट? तो माणूस लगेच घरी आला तुमच्या? हो. ऑलराईट, फाईन. मी काय सांगतो ते नीट ऐक सई, ओके? तो माणूस आणि आप्पा त्यांच्यामध्ये जे काही बिझनेस रिलेटेड डील होईल त्याचा व्हिडिओ कर आणि सेंड इट टू मी, ओके? अरे, करते, पण का? ते मी तुला सांगतो नंतर, बट जस्ट डोंट मिस एनिथिंग. बरं, ठीक आहे. हां.
आहे